राजकारणात मी ज्यांना आणलं, स्वतः पैसे घालून मोठं केलं तेच माझ्या विरोधात मला विरोध करतात. माझं काही चुकलं. राजकारणातून पैसे मिळवण्याचा माझा हेतू नाही. राजकारणातून मोठी टेंडर मिळतात म्हणून मला विरोध ही प्रवृत्ती वाईट आहे, असं प्रतिपादन मनमंदिर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माननीय अशोक भाऊ गायकवाड यांनी केलं. अध्यक्षस्थानी माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील उपस्थित होते. विटा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार बैठकीत प्रभाग क्रमांक 8 शिवाजीनगर मोरेवस्ती या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ प्रतिभा नानी चौथे, नगरसेवक पदाचे उमेदवार श्री अविनाश दत्तात्रय चौथे, सौ सुवर्णा संदीप शितोळे यांच्या प्रचार बैठकीत ते बोलत होते. माननीय अशोक भाऊ गायकवाड पुढे म्हणाले की राजकारणातून पैसा मिळवण्याचा कधीही मी प्रयत्न केला नाही. उद्योगातून 25% पैसा समाजकारणासाठी वापरा हा स्वर्गीय पतंगराव साहेबांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानून राजकारण आणि समाजकारण गेली 40 वर्ष करतो. मी टक्केवारी घेतल्याचं एकतरी उदाहरण सांगा. माझी पार्टी मी ज्यांना मोठे केलं त्यांनी 60-40 टेंडरमध्ये पैसे कमवल्याचा धंदा करून विस्कटून टाकली. हे आजपर्यंत मी कधीही बोलून दाखवलं नव्हतं, परंतु आता पर्याय नाही. माझीच माणसं माझ्यासाठी खड्डा खोदत असतील तर अशा प्रवृत्तीला थांबवलं पाहिजे. विधानसभेला मी विद्यमान आमदारांना पाठिंबा देऊन त्यांना आमदारकी दिली. आता त्यांना नगरपालिका कशाला पाहिजे? गेली 40 वर्ष नगरपालिकेला मी आणि सदाशिव भाऊ एकत्र आहे. विरोधकांना वाटतं आता आम्ही नगरपालिका घेऊ. आम्ही काय 40 वर्ष गोट्या खेळलो. विटा गाव आमचं, माणसं आमची. विटामध्ये जो काही विकास केला तो आम्ही केला. मनभेद आणि मतभेद करून, फोडाफोडीचं राजकारण करून, भावाभावात दुरावा निर्माण करून राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहात. पण विट्याची जनता सुज्ञ आहे. या वृत्तीला थारा देणार नाही. यावेळी स्वागत प्रास्ताविक राजू शितोळे यांनी केलं. या बैठकीत माननीय सदाशिवभाऊ पाटील, अजित मोहिते, प्रकाश गायकवाड, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ प्रतिभा नानी चौथे, नगरसेवक पदाचे उमेदवार श्री अविनाश दत्तात्रय चौथे, सौ सुवर्णा संदीप शितोळे यांनी मनोगत व्यक्त केली. या बैठकीला माजी नगरसेवक पांडुरंग पवार, विजय गायकवाड, प्रदीप पवार, प्रशांत कोळी, सतीश गायकवाड, विजय धुरी, विठ्ठल जाधव, अरुण हत्तरकर, पांडुरंग शितोळे, अनिल शितोळे, किरण शितोळे, श्रावण शितोळे, सुभाष गायकवाड, सतीश साळुंखे आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.